वाऱ्याच्या पाठीला खाज सुटली. एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज. अशी खाज सुटली की तो सैरावैरा पळत सुटला. वाटेत भेटले एक पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाने विचारले, असा पळत का सुटला आहेस सैरावैरा? वारा म्हणला, अरे माझ्या पाठीला खूप खाज सुटली आहे. काय करू आणि काय नको असे झाले आहे, म्हणून पळतोय जीव घेऊन. झाड म्हणाले, अरे इकडे ये, माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाठ घास, मग तुला बरे वाटेल. वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाठ घासली. पण काय आराम वाटणार तरी कसा? पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत नव्हते. तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला. पुढे भेटले एक वेळूचे बन. वाऱ्या पळताना पाहून त्याने विचारले, मान वेळवून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खजवून? वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेळूच्या बनात. पण वेळूच्या बनाने त्याची पाठ काही खाजली नाही. गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर. वारा को को हसत बाहेर पडाला आणि तसाच पुढे पळत सुटला. पुढे भेटले एक फणसाचे झाड. त्याच्या अंगात लटकत होते फणस जड जड. वाऱ्याला पळताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले, माझ्या अंगावर मोठे मोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले. तुझ्या पाठ त्यांच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास. वाऱ्याने पाहिले, खरंच चांगले मोठे खरखरीत ब्रश. त्याने त्या ब्रशांनी पाठ आपली खराखरा खजवून घेतली आणि मग वाऱ्याची सारी आमराईत जाऊन स्वस्त निजली. वारा कसा पळत होता का? वाऱ्याला कोण कोण भेटले? वेळूच्या बनात वाऱ्याने काय गंमत केली? वाऱ्याच्या पाठीची खाज अखेर कोणामुळे थांबली?